बिग बॉस मराठी सीझन 6, बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 89. येस, एपिसोड नंबर 89. 89वा भाग होता आज. बघता बघता फिनाले आला. तर आज झाला आहे तो टास्क. त्या टास्कबद्दल मी नंतर चर्चा करणार आहे. कारण ठीक आहे, सांगते मी तुम्हाला. टास्क इथे वगळून मग मी पुढचं बोलते, नंतर सांगते. टास्कमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते यांनी किती रक्कम जिंकली. 7,90,000 म्हणजे जवळजवळ 8,000 रुपये, 8 लाख रुपये यांनी जमा केली. यार अजून प्राईज मनी पाहिजे ना. 8 लाखासाठी जीव काढताय. मला वाटतं इथं परत 25 लाख होतील. काय वाटतं तुम्हाला? अजून एखादा टास्क पुढच्या वीकमध्ये येणार आहे. पुढच्या वीकमध्ये कसं यांची जर्नी किती दाखवणार आहे अशी 20-20 मिनिटाची. भाग राहतो 1.25 तासाचा, 1.5 तासाचा. त्याच्यामुळे पुढच्या वीकमध्ये अजून एक टास्क होईल, अजून प्राईज मनीचा, मला असं वाटतं. आणि या टास्कमधली बाई क्वीन होती राखी. म्हणजे राखीने विशेष करून टाकला. राखी म्हटली का 6वर पड, ते लगेच बाई पडायचं ते डाईस एकदम बरोबर 6वर. 5वर पड, 5वर, 12वर पड, 12वर. म्हणजे आज राखीचं खरंच नशीब चालत होतं. आज तन्वी पण बोलली राखीचं आज नशीब चमक आहे, चमक. बाई आज अनुश्रीने जबरदस्त एक्सपोज केला आहे तन्वीचा गेम. जबरदस्त एक्सपोज जो आहे ना तन्वीचा गेम झाला आहे जवळजवळ. म्हणजे काय म्हणूया, जे आता ज्यांना दिसत होतं तन्वी फेक खेळती किंवा काय, ज्यांच्या मनातलं ते सगळं आता तोंडावर गोष्टी आल्या येऊन ठेपल्या. त्याच्याबद्दल तर मी बोलणारच आहे. त्याच गोष्टींवर लवकर यायचं म्हणूनच मी हा टास्क जो आहे ना तो स्किप करते. तो शेवटी सांगेल मी तुम्हाला टास्क. म्हणजे ज्याला ऐकू वाटला तो ऐकेल किंवा ज्याला स्किप करायचं तो करेल. या पण गोष्टी. तर हा टास्क झाल्यानंतर यांनी इतकी रक्कम जिंकली 7,90,000. आणि मग त्याच्यानंतर यांचं सगळ्यांचं टास्कनंतर झोपणं वगैरे झालं. मग सकाळ झाली. आणि आज आपण बघितलं की हे बघा, विशालला असं पण फुटेज मिळत नाही. बिग बॉसने यार मागच्याच वीकमध्ये ना विषय संपून टाकला आहे विशालचा. आपण जर पाहिलं विशालचा विषय ना मागच्याच वीकमध्ये बिग बॉसने संपून टाकला. टास्कमधून आउट केलं, त्याच्याशी जास्त कोणी बोलायला नाही ठेवलं. टोळीचे जवळजवळ सगळे सदस्य निघून गेले अनुश्री सोडून. सागर त्याच्यावर बोलायचा, सागरला बी काढून टाकलं. तर इथं एकटा पडला आहे विशाल. म्हणजे ना बोलायला कोणी, फक्त अनुश्री आहे. आणि अनुश्रीला पण तिचे काही ना काही पर्सनल कामं असतात. त्याच्यामुळे विशाल जो एकटा पडलेला आहे जे आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळे त्याला ना कोणाशी म्हणजे काय म्हणतात ते फुटेज मिळत नाही. त्याला फुटेज मिळत नाही. जे हवं असतं ते फुटेज त्याला मिळत नाही. आणि मग त्यानंतर भाई राखी किस दिन काम आएगी. मग राखी जे ना, राखीने भाई विशालला आज जबरदस्त फुटेज, भरपूर फुटेज जे आहे ना दिलं. म्हणजे त्याला फुटेज देण्याच्या नादात स्वतःची वाट लावून घेतली राखीने. काय माहिती आता या वीकमध्ये एविक्ट होती की नाही, काय माहिती काय होतं. दीपाली एविक्ट होती का राखी एविक्ट होती. पण मला असं वाटतं का माहिती का बरं की राखीचं एविक्शन होऊ शकतं यार. बट जसं मी बोलले ना, तुमच्या वोट्सवर आहे ना कशावर आहे. या सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या मनावर आहे का राखीचा करार कुठपर्यंत आहे आणि काय गोष्टी आहेत. जर करार याच वीकपर्यंत असेल तर तिचं एविक्शन होईल. तिचं करार जर फिनालेमध्ये बॅग उचलून घेऊन जायचं असेल, मनी बॅग, तर ती थांबणार. मग नसती जात राखी. या गोष्टी होऊ शकतात. तर इथे ना आपण बघितलं तन्वी ती राकेशला चिडवत होती. म्हणजे त्याच्या पाठीमागून उड्या वगैरे मारत मस्ती करत होती. मस्ती चालू होती. नंतर तो बाई पायाला लागलं आहे माझं वगैरे असं काहीतरी, माझ्या गुडघा इंजर्ड आहे वगैरे असं काहीतरी बोलला राकेश. तर तो मला पळता नाही येणार. मग इकडं राखी म्हणते तुला ना चालता येत, तुला ना पळता येत, तुला येतं काय राकेश बापट, तुला येतं काय राकेश बापट, असं राखी म्हणते. मग राकेश इथं चिडला. मग त्याच्या हातात ते काहीतरी होतं, त्यांनी तिच्या डोक्यातही मारलं. त्याच्यानंतर बाई तिची मान दाबली मस्करीत. त्याच्यानंतर ती म्हणते कोण तुम्ही, कोण आहात तुम्ही. मग तो राकेश दॅट्स बेटर असं म्हणून तिथून निघून गेला. तर यांची मस्करी वगैरे चालू होती इथे. मग त्याच्यानंतर इकडं विशाल जो आहे अनुश्रीला म्हणतोय हे बघा, मी जे बोलते ना, मी जसं पहिले पण बोलले ना, मी विशालच्या बाजूनी ना मी तन्वीच्या बाजूनी, मी गेमच्या बाजूनी. जो गेम खेळतोय मी त्याचा गेम एक्सपोज करणार. इकडं विशाल म्हणतोय अनुश्रीला
ही रिअल लाईफमध्ये ना खूप रूढ असणार. कोण? तन्वी कोलतेबद्दल बोलतो आहे. ही रिअल लाईफमध्ये खूप रूढ असणार आणि तिची ऑपोजिटच दीपाली आहे. म्हणजे दीपाली रिअल लाईफमध्ये खूप गोड आणि स्वीट आहे, तसंच तन्वी ना त्याच्या ऑपोजिट आहे. म्हणजेच जशी आता इथं गुडी दिसते बिलकुल तशी नाही आहे. ती खूप इरिटेटेड आहे, रूढ आहे, असं बोलतो आहे इथं विशाल. आणि अनुश्री म्हणते एक मिनिट, हां, तन्वीच्या ऑपोजिट दीपाली आहे. या सगळ्या गोष्टी आल्या. मग इथे विशाल जो आहे ना अनुश्रीला तर सांगतो आहे, त्याचबरोबर तो ऑडियन्सलाही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे का ही जिथं इथं अशी जे फेक वागते ना ती रिॲलिटीमध्ये तसली काहीही नाही आहे. हे ऑडियन्सला पण सांगण्याचा तेवढाच प्रयत्न आहे विशालचा. ठीक आहे. इकडं अनुश्री म्हणते राकेशमध्ये काय त्याची ना म्हणजे मेंटॅलिटीच वेगळी आहे, त्याचं ते मेंटॅलिटीच वेगळी आहे नाही का, असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे त्याच्यात साखर कमी आहे, मीठ कमी आहे, काय कमी काही कळत नाही, असं तिचं म्हणणं आहे. का तो वेगळ्याच ग्रहावरचा प्राणी असं वाटतं तिला, अनुश्रीला, राकेश. आणि म्हणे मधून त्यांना दिसतं ते मध्येच अग्रेसिव्ह होतो, मध्येच टेबल काय फोडतो, मध्येच डान्स काय करतो, म्हणजे त्याचं काहीतरी वेगळं चालू असतं. मग इकडं विशाल म्हणतो हो त्याचा आग्रेशन पण दिसतो. आणि तो जेव्हा आग्रेशनला येतो तेव्हा तो डायरेक्ट बसतेच पडतो. मग बिग बॉसची प्रॉपर्टी असो काही असो, असं बोलतो आहे. यांचं डिस्कशन चालू आहे. मग इकडं राखी म्हणते नंतर विषय झाला की राखीशी का बोलत नाही विशाल. नंतर राखी म्हणते का ठीक आहे दादी मी बोलायला वगैरे नाही का. मग राखी येते आणि यांचं विशालचं तिचं काहीतरी बोलणं झालं होतं काल, जे आपल्याला दाखवण्यात आलेलं नाही आहे की तू मला ट्रिगर करून दाखव हिंमत असेल तर वगैरे वगैरे. आणि मग तेच आज ती हिंमत जी ना ती दाखवते ट्रिगर करण्याची. तुम्ही राखीला चॅलेंज केलं आणि ते पूर्ण होणार नाही असं होणार नाही, त्यात फायदा काय, त्यात तुमचाच होतो. राखी पण राखीलाही फुटेज मिळतं आणि तुम्हाला मिळतं. पण सध्या इथं राखीला हे करायची गरज नव्हती, त्यामुळे जबरदस्त क्लास 1 सगळ्यात. पण इथं मला वाटतं विशालची बी लागू शकते का तुम्ही ट्रिगर केलं आहे हे बोलू शकता रितेश सर का तुम्ही सारखी तिला ट्रिगर करत होते राखीला आणि त्यामुळे राखी ट्रिगर झाली. आणि ट्रिगर झाली मग त्याच्यानंतर राखीने बाई त्याच्या अंगावर पहिले तर तोंडावर मस्त तो तयार वगैरे होऊन आला, सट्टक अशी पाणी मारलं, सट्टाक तोंडावर विशालच्या. विशाल काहीच नाही बोलला. विशालला हवं होतं ते दिसत होतं तोंडावर. नाहीतर विशाल आरेला कारे ओरडणार आहे तो का गप्प बसला असता, त्याला माहिती दिसतंय. आणि तन्वी बाहेरून म्हणते याच्यानं सगळा सिंपती गेम दिसतोय का, बघा माझ्यावर केवढा अत्याचार होतोय आणि बघा मी काहीच करत नाही, असं दाखवायचा प्रयत्न करतो, असं इथं तन्वी म्हणते बाहेर रेवा आणि त्यांच्यासोबत बसून. मग राखी त्याला म्हणते, मग तो विशाल म्हणतोय राखी काल तू जे केलं ना माझ्याबरोबर त्याच्यासाठी पहिले माझी माफी माग. राखी काय माफी, मी चलफुट, मी माफी नाही मागणार. मग राखी तुला ना मी 2 मिनटात ट्रिगर करू शकते समजलं ना, असं म्हणली. आणि विशाल म्हणतो मला सॉरी बोलून हक करते आणि विषय संपवते. म्हणजे मित्र म्हणून मी तुझ्या गोष्टी खूप ऐकून घेतल्या पण आता नाही, असं त्याचं म्हणणं आहे. तर आणि इथं सगळेजण हसताय कारण तन्वीनी एकच लेन्स घातला आणि एक घातलाच नाही. त्यावरून थोडं दाखवायचं बिग बॉस कॅमेऱ्यात. मग इकडं विशालने बाई बोललाय बाई मला शपथ दिली आहे की मला ट्रिगर करून दाखव, असं बोललाय तो. आणि मग माझ्या अंगात टंगबली आला आहे ती म्हणते, म्हणजे राखीचं वेगळं आहे, कधी मंजुलिका येते कधी जुली येते आणि आता आला आहे थंगबली आला याच्या अंगात. आणि राखीने तोंडावर पाणी मारलं त्याच्या सट्ट कशी. मग राखी राकेशला म्हणते, इथं राखी तो अगो राखी हे काय केलंस तू, राखी काय केलंस तू, हे काय केलं असं म्हणतो तो राकेश. आणि ही पद्धत नाही आहे, तुझ्यावर टाकू का पाणी मी, सांग राखी तुझ्यावर टाकू पाणी मी. इकडं राखी म्हणते टाकून बघ मग मी तुला दाखवते मी काय. आणि राखी राकेशला म्हणते तू माझ्या डोक्यात मारलं ना, माझी बर्दाश्तची हद्द गेली म्हणे. अरे बाप, पण तो अगं ती सगळी मस्करी होती वेडी का,
मग त्याच्यानंतर राखी म्हणते तू टाकून बघ, जस्ट आउट अँड शट अप अशी बोलली ती जबरदस्त राकेशला. आणि मग त्याच्यानंतर विशाल म्हणतोय का तू मला ट्रिगर करते, चल कर मग. वेगळं राखी म्हणते हा माझा शो आहे, कळलं ना, हा माझा शो आहे आणि मी ट्रिगर करणार, हा माझा शो आहे. विशाल म्हणतो मग मी पण ट्रिगर होणार नाही, जा काय करायचं करून घे राखी. आणि मग त्याच्यानंतर इकडं मग राखीने हळद फेकली त्याच्या तोंडावर. तोंडावर हळद फेकण्यात आली. मग विशाल म्हणतोय मला तुला नाही जिंकू द्यायचे, त्याच्यामुळे तुला जे वाटेल ते तू करत राहा. मग इथं साफ दिसत होतं का विशालला त्या गोष्टी त्याच्यावर करवून घ्यायच्या होत्या, बाहेर सिंपती मिळाली. तरी म्हणते विशाल बघ मुद्दामून करतोय, बिचारा दिसावा ना म्हणून, बघा मुद्दामून करतोय असं म्हणते ती. मग राकेश म्हणतोय तुझा मेंदू बाहेर ठेवून आली का तू, राखीला बोलतोय. मग राखी म्हणते मी पर्सनल जाऊ, राकेश बापट तुझ्या पर्सनल जाऊ नाही ना, गप्प बस, आवाज नीचे और 50 कदम पीछे असं बोलली ती. चल गेट आउट अशी बोलली डायरेक्ट या ॲटिट्यूडमध्ये राखी सावंत राकेशला. मग इकडं तन्वी विशालला म्हणते तू दुसऱ्यांना सांगतो राखीच्या नादी लागू नको, मग तूच का जातो 3 वेळा बोलायला. म्हणतो हे माझं चॉईस आहे, मग ती नको जाऊ. मग डोक्यात काहीतरी मसाला टाकला तिने, जे आपण बघितलं, काहीतरी कसला तरी मसाला जो आहे ना तो पण टाकला तिने त्याच्या डोक्यात. मग आपण बघितलं राखी म्हणते काही मिरची पूड पाहिजे मला काही पण झाला तर मिरची पूड पाहिजे त्याच्या डोक्यात टाकायला असं म्हणते. पण तिला मिरची पूड कोणीही दिलेली नाही, घेऊन टाकली. ती मला मिरची पाहिजे थांगबली असं चालू आहे तिचं सगळं बेडवर. मग विशाल अनुश्रीला बोलतो इकडे का ती मला का म्हणते का उठून जा, ती दिसते करताना त्या गोष्टी. अनुश्री म्हणते इथं की तूच तिला जे ना त्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या कॅमेऱ्यात दिसण्यासाठी. जसं इथं विशाल सरांना खूप राग आलेला दिसतोय खरं ऐकल्याबरोबर, आणि ते उठून निघून गेले. सर्वांना हे दाखवायचं आहे का राखी किती राईट आहे आणि मी किती रॉंग आहे असं विशालचं म्हणणं आहे. मग त्याच्यानंतर राखीने रेवाचा कप फोडला, जे आपण बघितलं, कारण राखी जो आहे रेवाचा कप घेऊन मध्ये आला, ते राखीने बघितलं. मग राखीला ती काय आवडलं नाही. मग राखीने कप फोडलाय म्हणून बिग बॉसची प्रॉपर्टी जाणून बुजून फोडली तिने. वेगळं राखीने ते मी प्लेट धुवायला गेले चुकून आणि पडला कप म्हणे, मला पण कप नाही आहे गं असं म्हणते ते राखी. मग रेवा म्हणते का तू मुद्दामून फोडला ना कप, खरं सांग तू मुद्दामून फोडला ना असं म्हणते. राखी म्हणते अगं कपच आहे ग बाई, माझं तर दिल तुटलं म्हणे असं म्हणते ती. कप फुटला माझं दिल तुटलंय असं म्हणते. मग आरबी इथं राखीला बोलतोय का तू का फोडला तिचा कप, राखी का फोडला. तिने फुटला चुकून मला नाही माहिती, म्हणजे पडला आतून असं तिचं म्हणणं आहे. मग इकडं तन्वी जे आपण म्हटलं विशाल म्हणतोय अनुश्रीला हे सर्व नॉर्मल कसे होता यार तुझ्याबरोबर. मग तन्वी राखीला घाबरते. राकेशचं फुटेज घेतो तिच्याकडून असं म्हणते ती. राकेशच फुटेज घेत असतो तिच्याकडून. राखी मेन कॅरेक्टर आहे हे आजूबाजूला जे दिसतं पण आहे आपल्याला. मी पण अग्री करते की राखी मेन कॅरेक्टर आहे खरंच घरात. मग राखी मेन कॅरेक्टर आहे आजूबाजूला. मग ज्युनियर आर्टिस्ट प्ले करत आहे. आता हे विशाल बोलला अनुश्रीला की हे सगळं आजूबाजूला ज्युनियर आर्टिस्ट दिसत आहे आणि राखी जी राखीच मेन कॅरेक्टर यांच्या ग्रुपमध्ये दिसते. मग राकेशने इथं अनुश्रीला बाई फोटो काढायला लागला, जे आपण बघितलं. आणि इथं बिग बॉसची बर्थडे पार्टी आहे. सर्वजण हॅपी बर्थडे बिग बॉस म्हणताय. सेलिब्रेशन तर होणारच आहे, बर्थडे पार्टी तर होणारच आहे, पण ट्विस्ट येणार आहे. खास मेजवानी तुम्हाला पिझ्झा बर्गर केक हे मिळणार आहे.
आणि मग परंतु इथं ट्विस्ट आहे, काहीच जणांना इथं प्रवेश मिळेल, कारण कोणाला मिळणार जास्त, कोणाला मिळेल कमी. त्यासाठी टास्क असणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गाणं वाजेल, स्टेजवर जाऊन फक्त नाचायचं यांना. आणि मग डान्स करता आहे, मग पार करायचं सगळं, आणि मग जे गाणं असेल त्याच्यावर डान्स करायचा. मग इकडं आपण बघितलेलं की थकलेले यार सर्व, जस्ट लिटरली खूप थकलेले होते, पण ते असतं ना यार, काम तर करावंच लागतं. मग वेगवेगळ्या ठिकाणी गाणं वाजत होतं, तसे हे जाऊन जाऊन डान्स करत होते. मग नंतर पहिलं गाणं तर अभी तो पार्टी शुरू हुई है ते होतं. दुसरं गाणं होतं चम चम करता है नशिला बदन. त्यानंतर होतं 1 2 3 4 गेट ऑन द डान्स फ्लोर, 1 2 3 4, माहिती आहे ना, चेन्नई एक्सप्रेसचं ते पण एक गाणं होतं. मग हे सगळे डान्स करून करून सगळे थकले. कशी वाटली झोपेलेल्यांना जागं करायची टेक्निक असं म्हणताय. मग म्हणताय पहिलं आव्हान तुमच्यासाठी हे की खेळणार आपण आहात, संचालक आहे आपण आहात, सर्वात मोठं स्वप्न तुमचं ट्रॉफी मिळवून द्यायचं. येस, जसं ट्रॉफी बोलले खप्पकन फोकस देऊ ना बाई, तू आला तन्वीवर डायरेक्ट, पूर्ण फोकस तन्वीवर आला. सर्वांचं स्वप्न ट्रॉफी मिळवणं असतं, आणि तो दिवस आता जवळ येतोय. एकालाच मिळणार आहे ट्रॉफी असं म्हणताय बिग बॉस. अशा सदस्यांना इन्व्हिटेशन शेअर करायचं आहे ज्यांना तुम्ही तुमच्या पार्टीला नाही बोलवणार. तर इथं नंबर 1ला आली अनुश्री. अनुश्रीला कोणतेही 2 नावं घ्यायचे होते, तर तिने नाव घेतलं राखी आणि तन्वी. येस, मग तिचं पहिलं नाव तर राखी सावंत. ती म्हणती मी बोलवणार नाही, कारण पहिले खूप एनर्जेटिक एंटरटेनिंग होती, नंतर ती खूप जास्त इरिटेट करायला लागली, मग लिमिट्सच क्रॉस करायला लागली. म्हणून नंतर नाही पटल्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेलं बरं असं बोलण्यात आलं इथे. राखेन ते मी जशी आहे ना तशीच आहे, बाय हुक बाय क्रूक. मला गरज नाही अनुश्री, मला गरज नाही तुझ्या इन्व्हिटेशन. ही राखी सावंत स्वतःची पार्टी ऑर्गनाईज करेल आणि तिथं ना सगळे ॲक्टर येतील, समजलं का अनुश्री, असं बोलती बाई इथं राखी सावंत. माझ्या पार्टीत ना सेलिब्रिटीज येतील, समजलं का. नंतर आपण म्हटलं 2 नंबरचं नाव, हे या पूर्ण एपिसोडचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा. मग इकडं दुसरं नाव घेतलं बाई तन्वीचं. तर इथं ती तन्वीला बोलली आहे, तन्वीला जबरदस्त बोलली अनुश्री. असं वाटत होतं 2 मिनटं माझी वही घेऊन ही रिव्ह्यू करायला बसली का काय असं वाटत होतं. जे आपण बघितलं. दुसरं नाव तन्वीचं घेतलं, काटा ग्रुपला नंबर गेम म्हणून वापरते तू. ओव्हर एक्सप्रेसिव्ह आहे, फेक वागणं आहे तुझं. आणि प्रभू आणि दीपालीवर म्हणजे तू चिडली. प्रभूला तू उमेदवारी देऊ शकत होती, पण तू उमेदवारी नाही दिली, या सगळ्या गोष्टी पण बोलली ती. मग नंतर हे पण बोलली प्रभूचा तो मिरचीचा जो टास्क होता, अनुश्री बोलले मिरचीचा टास्क होता, ते डील नाही केली प्रभूसाठी. तुला प्रभूचा गेम अप करायचा नव्हता आणि म्हणून तू डील नाही केली. दीपाली बोलली की पर्पजली करायचं आहे सगळं, मग ये इथं का भडकली तू. मग गोली तोडी तोड उत्तर, तोडीस तोड उत्तर जे आहे ना द्यायला म्हणजे थरकाप होतोच बाई, प्रत्येकाचं होतं. वेळ तन्वी म्हणते की मला वाईट वाटलं का दीपाली ताईशी मी बोलली होती आणि मी तसं एकदाही काही बोललेली नाही, असं तिचं म्हणणं आहे. आणि काट्यातून वेगळं व्हायचा तर विषय म्हणजे मग इकडं प्रभूचा मुद्दा आला की मी त्याला बोलत होते का तू खेळ दुसऱ्यासाठी. इथं तन्वी बोलते का तू खेळ दुसऱ्यासाठी,
अरे तो कसं काय खेळेल तन्वी, जोपर्यंत तू पुढाकार घेत नाही. तर मलाही कुठं ना कुठं वाटतंय कदाचित. आणि इथं तन्वीने एक्झाम्पल पण दिलं का प्रभूबरोबर माझं असं काय असतं, गेम खेळत असते तर मी माझी चिठ्ठी श्रेड करून त्याला चिठ्ठी वाचायला दिली नसते, त्याची आई ती माझी आई म्हणून, असं बोलते तर तन्वी. मी त्याला बोलत होते का दुसऱ्यासाठी या करा गोष्टी, असं तिचं म्हणणं आहे. मग त्याच्यानंतर इथं खरोखर अनुश्रीने यार जबरदस्त पर्दाफाश केला आहे तन्वीचा. मला वाटतं आता तन्वी पण उद्या आपल्याला पर्दाफाश करताना दिसेल अनुश्रीचा. मग नंतर मी हारते म्हणून कधी दुश्मनाशी कधीच हात नाही मिळवणार, असं तन्वीचं म्हणणं आहे. मी प्रभूला पत्र वाचायला दिलं आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी घडल्या. अनुश्री म्हणते तू रुचिताचं नाव घेऊन जाणून बुजून त्याला ट्रिगर केलं विशालला मिरचीच्या टास्कमध्ये, की त्याचं मन झालं पण असेल ना का प्रभूला उमेदवारी देऊ, तर तो नाही देणार. आणि अगदी तसंच झालं इथं. विशाल म्हणतोय तू सर्व ठरवून आलेली आहे, तुला जे पाहिजे ते, असं म्हणतो इथं. आणि त्याच्यानंतर राग आल्यावर तू इतकी इम्पॉर्टंट नाही, असं त्याचं म्हणणं आहे. वेगळं तन्वी म्हणते का जितका बॉन्ड माझा दादाशी झाला आहे, जितका बॉन्ड दादाशी झाला आहे माझा, तितका दीपालीशी नाही बनला आहे अजून, असं तिचं म्हणणं आहे. आणि घरातला मेंबर आहे म्हणून ठीक आहे, पण मी माझी अटॅचमेंट ना दादा आणि प्रभूकडेच माझी अटॅचमेंट होती, असं बोलली इथे ती. आणि जिथं योग्य वाटतं तिथं मी नक्कीच बोलते, असं तिचं म्हणणं आहे. वेगळं अनुश्री ती का इतकं परफेक्ट कसं काय कोणी असू शकतं, म्हणून मला फेक वाटतं. म्हणून सर्व फेक आहे. तन्वी फेक वाटते मला, आणि पण तिला बोलवणार, असं तिचं म्हणणं. तर एकंदरीत हाच होता आजचा एपिसोड. त्याला सुरुवातीचा ऐकायचं तुम्हाला टास्कबद्दल, तिथे एपिसोड संपलेला आहे. मी तुम्हाला टास्क सांगते काय होतं सुरुवातीचा, जरा फास्ट सांगण्याचा प्रयत्न करते, ठीक आहे. आणि आणखी काही पॉईंट्स राहिले इथं. मी विशाल आणि तन्वीचं जे भांडण झालं त्याच्याबद्दल सांगण्याचं राहून गेलं वाटतं. का इथे तो विशाल म्हणत होता का तुला राग आल्यावर कंट्रोल होत नाही, तुझ्या डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, हे ते. तन्वी ते माझी मेडिकल कंडिशन काढतो. तो काय मी मेडिकल कंडिशन काढली? मी असं म्हणतो का तुला इतका राग येतो ना का तुझ्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवावी लागते शांत होण्यासाठी. त्याच्यानंतर मेडिकल कंडिशनबद्दल बोलली. नंतर माझी अटॅचमेंट दीपालीशी नाही आहे, डायरेक्ट तोंडावर बोलली इथं ती. म्हणजे आता इथं अनुश्री जे बोलते ते खरं आहे का, की नंबर गेमसाठी बिचाऱ्या दीपालीचा यूज केला तू राकेश दादाला एकदम दादाजवळचं मानती, प्रभूला मानत होती, पण दीपालीला तू मानत होती. तर यार ते कुठं ना कुठं दीपालीला हर्ट झालेलं दिसतंय. सो बघूयात गोष्टी. आणि काटा ग्रुप ना यांनी वीक केला माहिती का मेकर्सने. कधीच जसे टोळीला चुगल्या दाखवल्या तसे यांच्या कंटेस्टंटला कधी चुगल्या दाखवल्या कधीच नाही. विशालची आणि नाही तर काटा टीम जेव्हा होती तेव्हा विशालची टोळी ना किती जबरदस्त स्ट्रॉंग होती बघितलं आपण. विशाल असो, रुचिता असो, अनुश्री असो किंवा स्वतः विशाल असो, तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सेम ठेवल्या आहे. यामध्ये विशालची टोळी जी आहे ना ती स्ट्रॉंग दिसते आणि आहे. आणि सामान ठेवायला पण म्हणजे बरं राहतं असं. एक मिनटं, विशालच्या टोळीबद्दल बोलतो तुम्ही. विशालची टोळी जी ना ती स्ट्रॉंग आहे आणि म्हणजे स्ट्रॉंग होती. तर बिग बॉसने काय केलं, टोळीला कमकुवत केलं. कशा प्रकारे,
सगळ्यात आधी रोशनला आऊट केलं, मग रुचिताला आऊट केली. रुचिता एक मोठा पिलर होता विशालसाठी, नाही का, एक इमोशनली किंवा मग कोणत्याही बाबतीत असो. तर रुचिता आणि त्याची खूप चांगली फ्रेंडशिप, पण रुचितालाही काढण्यात आलं. सागरबरोबर त्याची बॉन्डिंग झाली, सागरलाही काढण्यात आलं. तर या अशा गोष्टी ज्या आहे ना होत गेल्या. त्यामुळे आपण काल विशालला रडताना सुद्धा बघितलं. आणि मग कसं आलं, मग विशालची टोळी स्ट्रॉंग झाली आणि काटा पूर्णपणे वीक पडला, जे यांना नको होतं मेकर्सला. त्याच्यामुळे त्यांनी एक एक काढणं हे केलं आणि विशालला एकटं पाडायचा प्रयत्न केला, पण तो एकटा पण गेम खेळतो. मग त्याच्यानंतर आपण बघितलं का, जसं मी म्हणते ना, काय माहिती का, टोळीला जशी चुगल्या दाखवल्या, माझी एवढंच म्हणणं होतं का काटा टीमला पण त्यांच्या ज्या चुगल्या त्या दाखवल्या जाव्या. पण तसं काही केलं नाही बिग बॉसने. नेहमी टोळीला टार्गेट जे ना करत राहिले. तर मला वाटते आपण त्या टास्कबद्दल बोलूया. तर सर्वात आधी आपण बघितलं होतं काल की राखी आणि विशाल आले आणि मग कपमध्ये बॉल टाकायचे होते आणि ते बॉल 2,40,000 रुपये यांना मिळवून देणार होते. आणि मग बिग बॉस म्हणताय, विशाल 2 नंबरचं क्यू कार्ड घ्या, असं म्हणताय बिग बॉस. मग माकड भेटायला चिंपॅन्झी, आणि कसं दिसतं ते विचारलं चिंपांझी. आणि या खरंच सांगू, खूप इंटरेस्टिंग टास्क होता. तुम्ही प्लीज जाऊन बघा. भले तुम्ही नंतरची भांडणं वगैरे बघू नका, पण तुम्ही टास्क आवर्जून बघा. खूप मजेशीर टास्क होता हा चिंपांझी. आणि मग 3,30,000 ॲड केले. थोडं शॉर्टकटमध्ये सांगते मी. 64वा नंबर आला, 64वा नंबरचं घर 3,84,000 जिंकून देणार होते. कंटेनर डोक्यात घेऊन बाई बॉल कचाकच भरायचे आणि 6 बॉलमध्ये बाउन्स होतो बॉल, असं म्हणायचं. नंतर हे जे आहेत ते हारले. आणि 5व्यांदा घरात बिग बॉसला 30,000, थर्ड राऊंडमध्ये 3,000 पूर्ण रक्कम 5,98,000 इतकी झालेली आहे. नंतर इथं अंतिम फेरीमध्ये तन्वी एकटीच होती आणि मग तिला विचारण्यात आलं का तुम्हाला कोण हवं आहे. तर राखी म्हणे मला 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 खेळायचं तुझ्याबरोबर. तर तन्वी म्हणे असं राखीचं लक खूप जबरदस्त चालते, तर मी राखीलाच घेऊन जाते. आणि मग राखीला निवडलं. राखीला चालू पटावर बाई तन्वी आहे. 3 नंबरचं क्यू कार्ड जे ते आणायला लावलं. मग पोटात काय असतं, त्याच्या पोटात काय असतं, तर ती म्हणे बाळ असतं. राखी मग तो बरोबर आणलाय म्हणे. इथे तन्वी म्हणते एकदम बरोबर आणलाय. आणि मग त्याच्यानंतर राखी म्हणते बाई त्याचं बाळ कुठं आहे, कांगारूचं. म्हणजे तिने तो कांगारूचा पोस्टर आला, त्याच्यावर तसं काही दिसत नव्हतं. म्हणून त्यांनी याचं बाळ कुठे. मग 8 चाव्या ज्या आहे ना यांनी शोधल्या बाई पिठा. हा कांगारू आणला नाही का. मग 8 चाव्या शोधल्या, यशस्वी ठरल्या. पिठामध्ये तोंड घातलं होतं. बिग बॉस बोलले पण की पिठात तोंड घालून तुम्हाला शोधायच्या आहे चाव्या. तुम्ही पीठ फेकलं, आता तेच पीठ तुमचं बदला घ्यायला आलं आहे, असं बोलले बिग बॉस. इकडं साप चावल्यामुळे हे बरं ठीक आहे. हे टिकवलं तर अजून ॲड होतील. म्हणजे बिग बॉस म्हणता येतं का तुम्ही हे जर टिकवलं तर अजून 90,000 रुपये ना ते ॲड होतील, असं बिग बॉस म्हणणे. मग त्यांनी म्हणते बाई 4 नंबरचाच क्यू कार्ड पाडा, असं म्हणते. 200 गप्पे बघायला 200मध्ये बघायला मिळतं आळशी असणे. नंतर इकडं राखी अनुश्रीला म्हणते का बिग बॉस अनुश्रीलाच बाल्कनीतून आणलंय असं वाटतंय. असं म्हणते ती का बाल्कनीतून आणलंय असं वाटतंय. इकडं मग तन्वी आपण बघितलं, तन्वी बोलते की सफेद असतं, पिंक कलरची चोच असते वगैरे, तिला सांगते. मग हंस हे ओळखलं आणि ती राखी घ्यायला पण गेली. हंस
त्याच्यानंतर 32 नंबरचं घराला 1,92,000 जिंकणार होते. प्रॉप्स घेऊन या, प्रॉप घेऊन आले, बसून फुगे फोडायचे होते आणि गाणं ओळखायचं होतं. तुझी चाल तुर तुर उडती केस भुरभुर डाव्या डोळ्यावर लटतड, म्हणजे असं गाणं म्हटलं त्यांनी. आणि इथं ते यशस्वी पण झाले. मग बिग बॉस म्हणते, बाई सर्व सदस्य खाली या. बिग बॉस इतक्या वर्षानंतर सापशिडी खेळून कसं वाटलं तुम्हाला सांगा. मग सगळे विद्यार्थी म्हणते, अहो आम्हाला खूप भारी वाटलं. 7,90,000 जी ना प्राईज मनी झाली म्हणे. राखी म्हणते इथं, बिग बॉस एक गाणं लावा ना प्लीज, एक गाणं लावा ना. आणि मग बिग बॉसने गाणं लावलं आणि सगळेजण डान्स करत होते. त्यानंतर हे सगळं झाल्यावर राखी झोपताना काय म्हणते, राखी म्हणते, हे लोक खोटा शिक्का लावतात माझ्यावर. मला बिग बॉसचा खोटा शिक्का घेऊन जायचं नाही बाहेर, असं तिचं म्हणणं आहे. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी आता हा अशा प्रकारे टास्क झाला आहे आणि यांनी 3 राऊंडमध्ये जवळजवळ 7,90,000ची जी राशी ती जमा केली. याबद्दल आता तुमचं काय म्हणणं आहे. तर हा होता एकूण ओव्हरऑल आजचा एपिसोड. पण सगळ्यात मोठा हायलायटेड हे होता की अनुश्रीने तन्वीला एक्सपोज केलं आहे, जबरदस्त एक्सपोज केलं आहे. म्हणजे अख्खा गेम प्रभूपासून सगळं तिने गेम पूर्ण उचकवून टाकला आहे तन्वीचा. आणि तन्वीने उत्तर पण दिले, पण तेवढे मनाला पटण्यासारखे होते. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना आज घरामध्ये घडल्या आहे. तर कसा वाटला तुम्हाला एपिसोड नंबर 89 मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं, अनुश्रीने जे एक्सपोज केले तन्वीला, तन्वी काय करेल आता, तन्वी गप्प बसेल की बोलेल अनुश्री विरुद्ध, ते उद्या बघूया. ते पण रंजक ठरणार आहे. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आज अनुश्री बरोबर होती का तन्वी बरोबर होती हे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, शुभरात्री.